तर तुम्हा सर्वांना सर्वप्रथम मी गुढीपाडव्याच्या आणि आपल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते। आणि प्रकट दिन सुद्धा आहे महाराजांचा, तर त्या निमित्ताने सुद्धा त्याच्या सुद्धा खूप मनापासून मी शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो 3 दिवसाचा असा एकत्रित व्हिडिओ आहे गुढीपाडव्याचा। त्याच्या आधी सुद्धा मी जे खूप क्लिनिंग केलं होतं घरामध्ये, तर ते सुद्धा मी थोडंसं शूट केलं होतं। आणि प्रकट दिनाचा, तर प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशीचा मला खूप सारं शूट करायला मिळालं नाहीये, कारण तुम्हाला 2 व्हिडिओ आजच येणार आहेत। तर बघा, 2 एक्झिबिशन होते। एक पैठणीचं एक्झिबिशन होतं, ते मी हे केलं होतं, शूट केलं होतं। आणि त्यानंतर कोकणस्थ व्यापारपेठ जी गडकरी कट्टाला सुरू आहे, तर त्याचं सुद्धा मी शूट केलं होतं। तर ते दोन्ही व्हिडिओ आजच तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचे आहेत। त्यामुळे आजचा प्रकट दिनाचा गुढीपाडव्याचा व्हिडिओ मला एडिट करायला तितकासा वेळ आज नाही मिळालाय। तर कदाचित हा तुम्हाला व्हिडिओ उद्या वगैरे मिळेल। तर जसं जमेल तसं मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आजचा व्हिडिओ हा पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। पण आजचा व्हिडिओ आहे ना, तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा, कारण आज आहे ना मी खूप सारी वेगवेगळ्या पूजा केलेल्या आहेत। आज काल गुढीपाडवा होता, त्याशिवाय चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात झालेली होती। त्यामुळे माझ्याकडे जी दुर्गा देवी आणलेली आहे मी, तर तिची मी किती सुंदर असा शृंगार केला होता। असं पहिल्यांदाच मी या देवीचा शृंगार केला होता, तिला वस्त्र हे परिधान केले होते। त्यानंतर माझी रोजची देवपूजा तर आहेच, तर ती सुद्धा मी तुम्हाला लवकरात लवकर शेअर केली गेली पाहिजे, यासाठी शॉर्ट्स चे 2 व्हिडिओ शेअर केलेले आहेत। महाराजांची सुद्धा पूजा झाल्यावर लगेचच मी तुमच्यासोबत शॉर्ट शेअर केला, जेणेकरून तुम्हाला सुद्धा महाराजांचं दर्शन त्याच दिवशी होईल की कशी पूजा केली होती याची तुम्हाला एक छोटीशी ग्लिम्सेस त्या छोट्या शॉर्ट व्हिडिओमधून मिळून जाईल। आणि हो, मी ना देवीचे चरण मागवले होते बाप्पा मोरया ह्या स्टोअरमधून मार्गशीर्षमध्ये, पण ते मला लेट मिळाले होते, कारण आम्ही जाऊन त्या शॉपमध्ये माझ्या मिस्टरांनी ते आणले होते, पण ते उशिरा आणले होते। म्हणजे 4था गुरुवार मला वाटतं होऊन गेला होता का काय, मला आठवत नाही नक्की, पण खूप उशिरा ते मिळाले होते मला। तर त्यामुळे मी तेव्हा ठरवलं होतं की मार्गशीर्षमध्ये त्याची पूजा आपल्याला नाही करायला मिळाली, तर आपण चैत्र नवरात्रीमध्ये त्या चरणांची पूजा करूया। तर मी काल गुढीपाडव्याच्या दिवशी त्या चरणांची सुद्धा पूजा केली होती। तर ते हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्त सगळं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। तर आता मी बडबड कमी करते आणि व्हिडिओला सुरुवात करूया, तर चला। तर मी गेले होते जांभळी नाक्याला, कारण मला ना खूप सारी चाफ्याची फुलं हवी होती प्रकट दिनासाठी। आणि हल्ली ना चाफ्याची फुलं खरंच खूप स्वस्त मिळतात त्या मानाने। तर मी 50ला ना असे 3 का 4 वाटे घेतले होते आणि मला दोन्ही दिवसांना ते वापरता आले आणि खरंच खूप मस्त, बघा तुम्ही माझी पूजा त्यामुळे एवढी सुगंधित झाली होती ना। तर ह्या ताईंना पण मी व्हिडिओमध्ये म्हणून ऍड केलं होतं, जेणेकरून जे जांभळीला जातात त्यांना पण कळेल की मी कोणाकडून ही फुलं घेतली होती। आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीही मी सगळी अशी साफसफाई केली होती। मला हॉल आहे ना खूप स्वच्छ करायचा होता, खूप दिवस ते पेंडिंग राहिलं होतं, सगळीकडे अशी जाळी जळमट झाली होती। तर ती सगळी मला काढायची होती। आणि आमच्या ना बिल्डिंगच्या आसपास पण बऱ्याच जणांचं काम वगैरे चालू आहे, त्यामुळे सतत घरामध्ये धूळ ही येतच असते। त्यामुळे ग्रिल वरती ना एवढी धूळ जमा झाली होती ना, बऱ्याच वेळा मी झाडू मारते तरी सुद्धा ह्यावेळी इतकी धूळ झाली होती आणि तिथे मला गुढी उभारायची होती, त्यामुळे मला पर्यायच नव्हता। त्यामुळे आज मी ठरवलं होतं की सगळी धूळ ही झाडूने झटकून घ्यायची, घरामधली पण जेवढी जळमट वगैरे ती सगळी मी काढून घेतली। आणि हे जे आमच्याकडे एक वॉल क्लॉक आहे ते तुम्हाला मी दाखवत होते, ह्या क्लॉकला ना दोन्ही साईडने नंबर्स आहेत। तर जेवढं पण वॉलवरती वगैरे झालं होतं धुरळा, तो सगळा मी साफ केला। आणि ना ओल्या फडक्याने मी भिंती सुद्धा आज पुसून घेतल्या, जाळ्या पुसून घेतल्या। जे स्लायडिंग मध्ये पण बऱ्यापैकी धूळ जमली होती ती सुद्धा ओल्या फडक्याने स्वच्छ केली, ग्रिल स्वच्छ केली। आणि सगळं स्वच्छ झाल्यानंतर इतकं मस्त वाटतं ना आपलं घर। आणि मग मी एवढी दमली होती, त्याच्यानंतर मी म्हटलं आपण आंघोळच करूया। तर मी आंघोळ केली छान। आणि त्याच्यानंतर हे जे कपड्यांचा पसारा होता बेडवरती, सुकलेले जे कपडे होते त्यांना मी पहिले म्हणजे व्यवस्थित घड्या करून ठेवल्या त्यांच्या, आणि मग त्यांना मार्गी लावलं सर्वात पहिले।
आणि हे सगळं झाल्यानंतर म्हटलं घरामध्ये छान असा धूप घालूया. घर स्वच्छ केल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा आपण पूजा करतो, धूप लावतो, तेव्हा अजून खूप प्रसन्न वाटतं आपल्याला. तर हा आहे गुढीपाडव्याचा दिवस. तर म्हटलं ना सकाळी उठूनच हे सगळं देव वगैरे स्वच्छ करूया, कारण आदल्या दिवशी करून पण काहीच फायदा होत नाही. ते लगेचच गोष्टी काळ्या पडतात, तांब्याच्या गोष्टी लाल पडायला सुरुवात होते उष्णतेमुळे. त्यामुळे मी पितळेचे सर्व देव जे काही साहित्य होतं ते सगळं स्वच्छ करून घेतलं. चांदीचे देव सुद्धा मस्त स्वच्छ करून घेतले रुपेरीच्या लिक्विडने. आणि मस्त असे स्वच्छ केलेल्या देवांची जेव्हा आपण पूजा करतो ना, तेव्हा खरंच अजून आपल्याला मस्त वाटायला लागतं. मग तोरण लावण्यासाठी मी अहोंना सांगितलं होतं, कारण वर चढून ते सगळ्या गोष्टी करायला लागतात. त्या दरवाजा वगैरे सगळं आदल्या दिवशीच मी स्वच्छ करून घेतला होता आणि अहोंना सांगितलं तोरण लावा. त्यानंतर गुढी उभारायचं काम पण मी त्यांनाच दिलं होतं. सगळी तयारी करून दिली होती, फक्त त्यांना पूजा वगैरे करायची होती. तर ते सगळं दिलं. त्यानंतर आम्ही नैवेद्याची तयारी करायला घेतली होती. तर हे मागच्या वर्षीचंच गुढी वस्त्र आहे. हे ना मी माधुरी देशपांडे काकूंकडून घेतलं होतं घे भरारीच्या प्रदर्शनामधून. खूप छान असतात त्यांच्याकडे गुढीचे वस्त्र. छान पिवळ्या आणि हिरव्या रंगामध्ये असं मस्त वाटत होतं हे वस्त्र. आता मी तुम्हाला माझी देवपूजा दाखवते मी कशी केली होती. तर गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होते. त्यामुळे माझ्याकडे जी दुर्गा देवीची मूर्ती आहे, तर मी असं विचार केला होता की आज मी तिचा ना शृंगार करीन, कारण आतापर्यंत मी तिला कधीच वस्त्र वगैरे परिधान हे केलेले नव्हते. तर सर्वात पहिले मी देवीचा अभिषेक करून घेतला. सर्वप्रथम शुद्ध जलाने अभिषेक केला, त्यानंतर दुधाने अभिषेक केला. आणि मी ना तिला लाल रंगाचे वस्त्र आणले होते, कारण सर्वात पहिल्यांदा मी देवी आईला वस्त्र हे परिधान करणार होते. त्यामुळे मस्त असे हे लाल रंगाचे वस्त्र देवीला परिधान केले. त्यानंतर मोगऱ्याचा गजरा अर्पण केला तिला. आणि खरंच खूप सुंदर दिसत होतं देवी आईचं स्वरूप. मी ना ऍक्च्युली मंगळसूत्र पण बघत होते, पण मला छोट्या साईजमध्ये मंगळसूत्र मिळालं नाही. तर कधी मिळालं तर मी नक्की देवी आईसाठी आणणार आहे. तर आपण देवांना जेव्हाही ना वस्त्र परिधान करतो, पोशाख परिधान करतो, किंवा त्यांचा शृंगार करतो, तेव्हा त्यांचं ना रूपच पालटून जातं. आणि त्यानंतर ना स्वामींची जी माझ्याकडे मोठी मूर्ती आहे, त्यांना सुद्धा मी जल अभिषेक करून घेतला. तर विशेष काही दिवस असतो ना, तेव्हा मी त्यांना जल अभिषेक करते. महिन्यातून एकदाच करते, कारण की ती मूर्ती ही खराब होऊ शकते, म्हणून मी पाण्यानेच त्यांना जल अभिषेक करते. बाकी पंचामृताने वगैरे करत नाही. आणि त्यानंतर माझ्याकडे ना आज मी हिरव्या रंगाचं त्यांना मी वस्त्र आणलं होतं. तर हे ना संजय कटपीस म्हणून जांभळीला जे शॉप आहे, तर तिथे तुम्हाला ना असे छोटे छोटे जे उरलेले त्यांच्याकडे पीस असतात ना, ते मिळतात. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे असे भरजरी वगैरे पण छान असे ब्लाऊज मिळू शकतात, ज्याच्यामध्ये डिझाईन वगैरे असते, किंवा ज्याला आपण ब्रोकेडचे म्हणतो ना, तसेवाले पण पीसेस मिळतात. तर तसे मी काही 2-3 आणले आहेत. तर त्याच्यापासून मी स्वामींना ना वस्त्र तयार करून घेणार आहे. पण ह्याला मला लेस वगैरे लावायला तितका वेळ नव्हता, म्हणून ह्याला मी छान असं फोल्ड वगैरे केलं आणि ते स्वामींना मी आज वस्त्र म्हणून परिधान केलं होतं. तर आज मी ना रेड आणि ग्रीन अशी थीम ठेवली होती. तर स्वामींना मी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते, देवीला लाल रंगाचे, आणि बॅकग्राऊंड मध्ये मी थोडंसं रेड रंगाचं असं ठेवलं होतं. तर खूप छान वाटत होतं जेव्हा तुम्ही असं कॉन्ट्रास्ट मध्ये रंगसंगती ठेवताना, तेव्हा आपली पूजा सुद्धा खूप छान आणि सुरेख दिसते. आणि मी ना चैत्रामध्ये ना जास्त करून हिरव्या रंगाचा असा वापर करते. चैत्रामध्ये कसं होतं ना, की झाडांना ना छान अशी नवी पालवी फुटायला सुरुवात होते आणि सगळीकडे असे फळं वगैरे छान अशी फुलं ही छान बहरायला लागतात. तर त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की हिरव्या रंगाचा आणि या महिन्याचा काहीतरी संबंध असावा. त्यामुळे नेहमी मी हिरव्या रंगाची ही जास्त वापर करते माझ्या पूजेमध्ये. आणि चाफ्याच्या फुलांमुळे ना देवघर अगदी सुगंधित झालं होतं. घरामध्ये मस्त असा सुवास पसरला होता. आणि आजपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाल्यामुळे मी असं म्हटलं की माझ्याकडे जे देवीचे चरण आणलेले होते ते आतापर्यंत मी काढले नव्हते. मार्गशीर्ष महिना संपत आला होता तेव्हा मी ते घेतले होते बाप्पा मोरया स्टोअर मधून. तर म्हटलं आज त्यांची आपण पूजा करायची. तर मी तांदळामध्ये देवीचे सर्वप्रथम चरण हे ठेवून घेतले, त्यांना फुलं अर्पण केली, छान त्यांची पूजा करून घेतली. आणि खरंच इतके सुंदर आहेत ना ही पावलं. म्हणजे मी इथून घेतली होती बाप्पा मोरया स्टोअर मधून, मी पण एका व्हिडिओमध्येच पाहिली होती. आणि इतकी मला असं वाटत होतं ना त्या चरणांकडे आपण बघतच राहो. आपण असं म्हणतो ना देवाच्या चरणांशी आपण लीन व्हायला पाहिजे, तसं मला काहीतरी वाटत होतं.
मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत मला कसं वाटत होतं. असं वाटत होतं की आज ना मी देव्हाऱ्यामध्ये बसून राहावं आणि देवी आईकडे आणि त्या चरणांकडे असं बघत राहावं. आणि इतकं प्रसन्नता वाटते ना जेव्हा पण आपण अशा पूजा करतो घरामध्ये, अगदी मनाला शांतता मिळते. आणि देवी आईच्या ना या सुंदर चरणांकडे बघताना ना असं वाटत होतं की खरंच देवी आई आपल्या आसपास आहे, खरंच ती आपल्या घरामध्ये निवास करत आहे, असं काहीतरी भास होत होता. आणि मी खरं सांगते, तुम्ही जेव्हा मनापासून एखादी गोष्ट करता, पूजा करता ना, तर देव तुम्हाला काहीतरी संकेत देतो की तो तुमच्या आसपास आहे, तुमच्या सोबत आहे. आणि नवरात्री ना मला खरंच खूप स्पेशल वाटते, कारण देवी आईची तेव्हा आपण खूप मनोभावे अशी सेवा करत असतो या 9 दिवसांमध्ये. आणि हो, तुम्हाला ही एक गोष्ट मी दाखवली नव्हती. ही खरंच खूप दिवस पेंडिंग अशी गोष्ट होती. तर ती आज म्हणजे खरंच माझी मनातली इच्छा पूर्ण झाली. काय होत होतं, की माझ्या देवाऱ्यामध्ये ह्या राधाकृष्णाची मूर्ती ठेवण्यासाठी जागा नव्हती. कारण ह्या मूर्त्या आम्ही नंतर आणलेल्या होत्या आणि देवारा हा आधी बनवलेला होता. त्यामुळे इथे साइड टेबलवरती मी ह्या मूर्ती स्थापित केलेल्या होत्या. त्यामुळे काय व्हायचं की सतत मला असं वाटत राहायचं, माझ्या घरातल्या पण सगळ्यांना असं वाटायचं की त्यांना असं म्हणजे काहीच नाहीये, असं देव्हारा नाहीये किंवा असं सिंहासनासारखं आपण काहीतरी केलं पाहिजे. तर घरामध्ये आपण अर्थातच 2 देव्हारे नाही ठेवू शकत, म्हणून आम्ही हे मिनिमल असं थोडंफार सिंहासनासारखं वाटेल असा हा छोटासा देव्हारा त्यांना आणला होता एकादशीच्या दिवशी. आणि राधाकृष्णाला मी त्यांना असं छान त्याच्यामध्ये आता स्थापित केलेलं आहे. खूप छान वाटत होतं मला. आणि हे मी कुठून घेतलंय ते मग तुम्हाला मी स्क्रीनवरती त्याचा डिटेल ऍड्रेस हा देते. आणि ह्या शॉपमध्ये ना सागवानी लाकडापासून बनवलेली देवाची मंदिरं, उंबरठे हे सगळ्या वस्तू मिळतात. आणि सध्या ना इथे सेल सुद्धा चालू आहे, मस्त डिस्काउंट मिळतो घेतलेल्या वस्तूंवरती. तर असो, तर आम्ही इथे मग स्वयंपाक जो केला होता त्याचा म्हटलं सर्वात पहिले गुढीला आणि देवांना मस्त नैवेद्य दाखवून घेऊया. तर छान असा बेत होता बघा. पुऱ्या केल्या होत्या, त्यानंतर मेथीची भाजी केली होती, बटाट्याची पिवळी भाजी केली होती, चण्याची उसळ केली होती, आमरस, श्रीखंड, वरण भात असा साधा सुधा सात्विक असा आजचा मेन्यू होता. तर अहोंना सांगितलं की गुढीला तुम्ही छान असा नैवेद्य दाखवून घ्या. आणि त्यानंतर ना मी थोडीसं दुपारी सुरुवात केली हे जरा रांगोळी वगैरे काढून घ्यायला, कारण की सकाळपासून ही पूजा आणि ह्याच्यामध्येच मी खूप बिझी होते. तर उद्या ना महाराजांचा प्रकट दिन आहे, तर त्यामुळे ना उद्याची पण रांगोळी ना मी आजच काढून ठेवली होती. कारण की उद्या आहे ना मला 2 एक्झिबिशनच्या शूटला जायचं होतं. तर मी ना असं वेगवेगळे हे शेड तयार करून घेते, येल्लो, ऑरेंज, रेड. आणि मग त्याच्यावरती हा मी स्वामी समर्थ महाराजांचा मी रांगोळीचा साचा आणला होता. स्तवन क्राफ्ट मधून हा मी साचा घेतलेला आहे. ह्या स्तवन क्राफ्टचे ना आपल्या चॅनलवरती 2-3 व्हिडिओ आहेत, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता की त्यांच्याकडे काय काय बाकी पण वेगवेगळे साचे मिळतात. तर त्यांचा साचे वापरून आज मी छान अशा रांगोळ्या काढल्या होत्या, कारण मला वेळच नव्हता मोठ्या रांगोळ्या काढण्यासाठी. नाहीतर तुम्हाला माहिती आहे किती मोठमोठ्या आणि छान अशा रांगोळ्या काढते. तर आजपासून ना चैत्रांगण काढायला सुद्धा सुरुवात करतात. त्यामुळे मी काय केलं की चैत्रांगण आणि देवीचे चरण, कारण नवरात्र सुद्धा आहे, तर हे दोन्ही ह्या लाकडाच्या ह्याच्यावरती फळीवरती काढून घेतली छान असे. त्याच्यामध्ये पण मी शेड असे वेगवेगळे केले होते. लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन असं एका ठिकाणी शेड वापरला होता आणि एका ठिकाणी ऑरेंज रेड असं वापरलं होतं. आणि दोन्ही माझ्या रांगोळ्या अशा छान अशा तयार झाल्या. आणि चैत्रांगणाची रांगोळी मी दाराबाहेर छान अशी ठेवली, दिवे प्रज्वलित केले होते. तर बघा, कधी कधी आपल्याला खरंच वेळ नसतो ना, तेव्हा हे साचे आहेत ना खरंच आपले लाईफ सेवर ठरतात. तर मला खरंच यावेळी असं वाटलं की मला इतकी छान रांगोळी काढता येते तरी सुद्धा मला वेळ नाहीये. त्यामुळे अशा प्रकारे मी काहीतरी रंगसंगती करून ह्या साच्यांचा वापर करून आजचा दिवस निभावून नेला. तर आज आहे महाराजांचा प्रकट दिन आणि आजच्या दिवशी सुद्धा मी देवाऱ्यामध्ये काहीतरी चेंजेस करणार आहे, कारण मला तेच वस्त्र ठेवायचं नव्हतं. त्यामुळे मी मेहंदी कलरचं वस्त्र हे देवाऱ्यामध्ये घातलेलं आहे. आणि स्वामींना सुद्धा मी पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान केलेलं आहे. ऍक्च्युली ना मी एका ताईंकडून मागवलं होतं, पण मला ऑर्डर प्लेस करायला खूप लेट झाला होता. तर त्या म्हणाल्या की अगदी 5-6 दिवसामध्ये तुमची ऑर्डर तुम्हाला नाही मिळणार, तुम्ही 2 आठवडे जर आधी प्लेस केली असती तर तुम्हाला कदाचित मी देऊ शकले असते. तर त्याच्यामुळे माझ्याकडे महाराजांना नवीन वस्त्र घालण्यासाठी नव्हतं माझ्याकडे, तर जे होतं येल्लो रंगाचं तेच मी त्यांना परिधान केलेलं आहे. पण काल जे मी गुढीपाडव्याला घातलं होतं ना, ते मी नवीन एक कापड आणलं होतं.
तर ते मी स्वामींना नवीन वस्त्र म्हणून परिधान केलेलं होतं. तर आजची पूजा सुद्धा आपली ही वेगळी असणार आहे. आज सुद्धा मी थोडं काही काही वेगळी पूजा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही पुढे बघालच. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आज महाराजांचा प्रकट दिन आहे म्हटल्यावरती त्यांचा अभिषेक आहे ना तो विशेष झालाच पाहिजे. तर त्याच्यामुळे ना मी आज वेगवेगळ्या प्रकारची द्रव्य वापरली होती. दरवर्षी मी असंच करते जेव्हापासून मी ही चांदीची मूर्ती स्वामींची आणलेली आहे. तर ह्याच्यामध्ये मी काय काय वापरलं होतं, मी अष्टगंध वापरलं होतं, चंदन वापरलं होतं, त्यानंतर ना मी अभ्यंगाची पावडर आणलेली आहे माझ्याकडे, ती खूप सुगंधित आहे. तर त्याचं पाणी मी केलं होतं. पंचामृताचं मी अभिषेक स्वामींना आज करणार होते. आणि हळद सुद्धा मी घेतली होती, तर हळदीचं पाणी केलं होतं. तर अशा प्रकारे ह्या 5 गोष्टींचा मी अभिषेक केला होता. आणि पाण्यामध्ये सुद्धा ना मी थोडंसं गुलाबजल हे मिसळून घेतलं होतं, म्हणजे ते सुद्धा म्हणजे सुगंधित असं पाणी स्वामींच्या अभिषेकामध्ये वापरलं जावं. आणि छान असा स्वामींना मी अभिषेक केला ह्या सगळ्या गोष्टींनी. आज त्यांना मी छान अशी मस्त कंठी सुद्धा आणली होती. आणि हे जे अभ्यंग पावडर आहे ना खरंच खूप छान आहे. तर तुम्हाला मी कोणत्या ब्रँडची आणली होती दाखवण्यासाठी ती बॉटल सुद्धा दाखवली आहे. तर सर्वप्रथम महाराजांना आणि त्यांच्या पादुकांना मी छान असं पंचामृताने अभिषेक करून घेतला, जल अभिषेक करून घेतला. आणि त्यानंतर मी जी सगळी द्रव्य केली होती तयार त्यांनी सुद्धा अभिषेक करून घेतला. आणि प्रत्येक अभिषेक करताना ना इतकं मस्त वाटत होतं ना, प्रत्येक गोष्टीचा इतका सुगंध होता ना. ते अभ्यंग जी पावडर आहे ना त्याचा खरंच खूप अतिशय सुंदर असा सुगंध आहे. तुम्ही खरंच वापरून बघा कधीतरी. त्या स्वामींना मी चौरंगावर बसवलं होतं आणि माझ्या लक्षात आलं नाही की आपण पादुका सुद्धा तिथेच ठेवायला पाहिजेत. तर त्यामुळे काय झालं की जे अभिषेकाचं पाणी होतं त्याच्यामध्ये सगळं साचलं त्या तांबणामध्ये आणि पादुकांवरती ते सगळं पाणी गेलं. तर त्यानंतर माझ्या ते लक्षात आली माझी चूक, त्यामुळे मी त्या पुन्हा मग चौरंगावरती ठेवून घेतल्या आणि त्यांचा अभिषेक करून घेतला. तर ह्या सुद्धा मी चांदीच्या पादुकांना एका प्रकट दिनाच्या दिवशीच आम्ही खरेदी केल्या होत्या. तर तेव्हापासून त्यांचा सुद्धा मी प्रकट दिनाच्या दिवशी सुद्धा अभिषेक करते. आणि स्वामींसाठी मी छान अशी ही कंठी आणली होती, ही सुद्धा मी जांभळीवरूनच घेतली होती. तर इतकी सुंदर वाटत होती ना ती स्वामींना घातल्यावरती. आणि तुम्ही आता सगळी पूजा बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की पिवळ्या रंगाचा आणि हिरव्या रंगाचा मी आजच्या पूजेमध्ये वापर केला होता आणि खरंच खूप सुंदर दिसत होती पूजा. स्वामींना आणि बाळकृष्णाला मी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते. आणि मग बॅकड्रॉप मी थोडासा वेगळा केला होता. आज जे देवाऱ्यामधलं जे वस्त्र आहे ते सुद्धा मी चेंज केलं होतं आजच्या पूजेसाठी. म्हणजे काहीतरी वेगळं आज करायची माझी इच्छा होती, त्यामुळे हे थोडेफार मी आजच्या पूजेसाठी चेंजेस हे करून घेतले होते. आणि ह्यावेळी ना हा पहिला प्रकट दिन असेल जेव्हा मला एवढी चाफ्याची फुलं मी आणलेली आहेत. नाहीतर दरवेळी काय होतं मला ना मिळत नाहीत किंवा ती खूप महाग असतात. पण ह्यावेळी मी असं ठरवलंच होतं की स्वामींना आपण काहीही झालं तरी चाफ्याची फुलं ही अर्पण करायची. त्यामुळे जांभळी नाक्याला मी 2-3 दिवस आधी जाऊन ही सगळी तयारी केली होती. त्यामुळे मनासारखी पूजा झाली होती. आणि हल्ली मोगऱ्याचे गजरे सुद्धा स्वस्त मिळतात उन्हाळ्यामध्ये, कारण आता सीझनच चालू आहे. त्यामुळे देवघरामध्ये ना मोगऱ्याचा आणि चाफ्याच्या फुलांचा हा जो एकत्रित सुगंध पसरला होता ना खरंच अवर्णनीय होता. खरंच मी शब्दात सांगू शकत नाही की काय सुवास दरवळत होता घरामध्ये. आणि ही माझ्या घरातली स्वामींची सर्वात पहिली मूर्ती आहे, अक्कलकोटवरून आणलेली, ज्याची पूजा मी फक्त प्रकट दिनाच्या दिवशीच करते. तर त्यांना सुद्धा वस्त्र परिधान केले होते, चाफ्याची फुलं अर्पण केली होती. आणि त्या कमळाच्या आसनामध्ये ना स्वामी इतके छान असे उठून दिसत होते ना. आणि त्यानंतर मी काल काढलेली जी रांगोळी होती ना ती दाराबाहेर ठेवली, दिवे प्रज्वलित केले. आणि अशा प्रकारे एवढंच मला आज शूट करता आलं, कारण की मला 2 एक्झिबिशन शूट करायला बाहेर जायचं होतं. त्यानंतरचं मी जी काही आरती वगैरे केली ते सगळं शूट नाही केलं. तर जवळजवळ ना 7:30 पावणे 8 वाजले होते. तेव्हा मी चाळके महाराजांच्या दत्त मंदिरामध्ये गेले होते, कारण तिथे ना आज स्वामींचं संपूर्ण दिवस अखंड नामस्मरण होणार होतं. स्वामींची त्यांनी अशी वेगळी पूजा सुद्धा त्यांनी केलेली होती. तर तिथे आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. तर पाहिलं तर इतकी सुंदर फुलांची आरास केली होती ना. आणि त्यानंतर स्वामींच्या इथे पादुका सुद्धा ठेवल्या होत्या. तिथे सुद्धा खूप सुंदर अशी ही फुलांची रचना केलेली होती.
आणि ह्या मंदिरामध्ये ना खरंच खूप दर गुरुवारी सुद्धा छान अशी फुलांची आरास केली जाते. स्वामींच्या फोटोला सुद्धा खूप सुंदर असा हा हार अर्पण केलेला होता. खूप प्रसन्न वाटतं जेव्हा मी कधीही या मठामध्ये येते. तर हा असा आजचा दिवस आमचा स्पेंड झाला होता स्वामींचं अखंड नामस्मरणामध्ये आणि पूजेमध्ये माझा दिवस हा गेला होता. तर मंडळी, आजचा गुढीपाडव्याचा व्हिडिओ आणि आपल्या महाराजांच्या प्रकट दिनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.